जय श्रीराम मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रात जमिनीखाली 300 वर्ष जुना एक दडलेला गुप्त राजवाडा आहे. जय श्रीराम. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आपण निघालेलो आहे सातारा जिल्ह्यातील एक अशा अद्भुत विहीर पाहिला, जी एक गुप्त राजवाडा आहे, ज्याचे नाव 12 मोठ्याची विहीर असं म्हणलं जातं. चला तर मग पाहूया ही 12 मोठ्याची विहीर. पण पुढे जाण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास पाहायला आवडत असेल तर आत्ताच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही महाराष्ट्रातील अशा अनेको ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक मंदिरे यांची माहिती आम्ही देत असतो. तर आता आम्ही पोहोचलो आहे साताऱ्यातील लिंबगाव इथे 12 मोठ्याची विहीर पाहण्यासाठी. चला तर मग पाहूया. ही विहीर छत्रपती शाहू महाराज पहिले यांच्या कालखंडात म्हणजे इसवी सन 1719 ते 1724 दरम्यान बांधली गेली होती. ही भव्य वस्तू पूर्ण व्हायला त्या काळात तब्बल 5 वर्ष लागली. छत्रपती शाहू महाराजांच्या कारभारातील अत्यंत महत्वाची व्यक्ती आणि त्यांच्या द्वितीय पत्नी श्रीमंत वीरबाई भोसले यांनी या विहिरीचे निर्माण करून घेतले. त्या काळी या परिसरातील असलेल्या विस्तीर्ण 300 एकर आमराईला म्हणजेच आंब्याच्या बागेला पाणी पुरवणे हा या विहिरीच्या बांधकामामागील मुख्य उद्दिष्ट होता. आता या विहिरीला 12 मोठ्याची विहीर असंच का म्हणलं जातं, समजून घेऊया याच्या मागचं कारण काय. ग्रामीण भागात बैलाच्या मदतीने विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठ वापरली जायची. सामान्यतः एका विहिरीला 1 किंवा 2 मोठे असतात, पण या विहिरीची रचना एवढी अथंग आहे की इथं एका वेळी 12 मोठी चालवून पाणी उपसायची सोय करण्यात आली होती. 12 मोठी एकाच वेळी चालवून 300 एकर मध्ये असलेल्या आमराईला पाणी देत होते, त्यामुळे याचे नाव 12 मोठ्याची विहीर असे पडले. हा प्रश्न आणि निर्माण झाली त्या पद्धतीचं असं अजूनही लक्षात येत नाही आणि त्या मुलांपासून ही विहीर शेवटपर्यंत वंचित ठेवली आणि त्या पाण्याचा वापर त्या आमराईसाठी केला गेलेला होता. अशा पद्धतीच्या 5 विहिरी आहेत. मैरी, खडकेविहीर, शाहू, विटेबंद आणि बेन. त्या 5 विहिरीचं या 6व्या विहिरीचं नेटवर्क जुळायचं. जिकडच्या तिकडची आमराई आता येताना तुम्ही तिथं लेफ्टन मार्गात कोपऱ्यात लेफ्टन मारल्यानंतर 50 किंवा 25 अंतरावर होती. राईट साईड ड्रायव्हर साईड अशी बरोबर ब्ल्यू कलरचं हे होते, येलो कलर ऑरेंज कलरची बॉर्डर वरती होती. आहे ती विटेबंद. तळापासून वरपर्यंत विटेचं बांधकाम आहे, म्हणून तिला विटेबंद असं म्हटलं गेलेलं आहे. अशा ज्या त्या दिशेनं अशा 5 विहिरी आहे. ही 6वी विहीर आहे. शाहू त्या पद्धतीनं होत होती. शाहूंचा जन्म 18 मे 1682 ला रायगडावरती झाला. ही विहीर 300 वर्ष जुनी आहे आणि त्यातलं स्वच्छ पाणी पाहून मला तर उडी मारायची इच्छा झाली. मी गेलो लगेच उडी मारायला. मस्त पैकी असे पाहून निघणार आता. या विहिरीचं पाणी अतिशय स्वच्छ आणि सुंदर होते, म्हणून मी एकामागे एक 2-3 उड्या मारल्या आणि मनसोक्त पोहलो. तर मित्रांनो, ऐतिहासिक विहिरीच्या या स्वच्छ पाण्यात उडी मारण्याचा अनुभव खरोखर अंगावर काटा आणणारा होता. आपल्या पूर्वजांचा ऐतिहासिक वारसा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.